क या शब्दाचा अर्थ आहे कष्ट करा, काम करा, कर्तव्य करा. म्हणून क पासून सुरुवात आहे. काम करा आणि मग खा. ख दुसरा शब्द खा, पण खायचं त्याच्यातलंच खा. कुठलं बी खायला लागली हो माणसं. डांबरीतलं खातंय, रोडमधलं खातंय, पोलमधलं खातंय, रेशनमधलं खातंय, घरकुलातलं खातंय. यो अजून लय जागा आहेत रे, पण नका रे खात जाऊ. खायचं त्याच्यातलंच खा. नाही खरं सांगू का, आयुष्यामध्ये कशातलं खा, पण 3 गोष्टीतलं खाऊ नका. देवाचं, गावाचं आणि भावाचं कधी खाऊ नका. गावाचं खाऊ नका, देवाचं कधी खाऊ नका, आणि भावाचं कधी खाऊ नका. आणि मग बाकी काय खायचंय ते खा. म्हणून आधी कष्ट करा म्हणून क, आणि मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि ज्याला गर्व आला तो घरापुरताच मर्यादित राहणार. घ घ. आणि ज्याला आयुष्यात घराच्या बाहेर जाऊन लोकांनी मला सलाम करावा असं वाटतंय, त्याने कधीच कुणाचा चमचा होऊ नका. च. चमच्याला इचित्र असतो रे, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. चमचे सांभाळा रे. च. चमचा हो नका. आणि जो आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही, देव सुद्धा त्याच्या डोक्यावर छत्र धरतो. छ च छ. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर राज छत्र का धरलं तर कोणाचा चमचा नाही. आदिलशाही, कुतुबशाही लई शाही होती, पण शिवाजी महाराज म्हणले ह्या बाकीच्या शाही माझ्या पुढे जमणार नाही. आपली फक्त एकच शाही, त्याचं नाव शिवशाही. म्हणून कुणाचं दास्य तर करणार नाही, मी रयतेच राज्य निर्माण करणार. म्हणून स्वराज्य छत्र धरलं. आणि ज्याला वाटतंय आपल्या डोक्यावर देवाने छत्र धरावं, त्याने कधीच कोणावर जळू नका. जळू नका. माणसाने मळका असावं, अंगा असं, पण जळकं नसावं. हा ये ना करणं जळत येतो. अरे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने मिळत असतं. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. अरे काय जळता, मन मोठं ठेवा समुद्रासारखे विशाल. जळू नका. सगळे आपलेच माणसे. दुसऱ्याच्या सुखात सुख माना, दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना. आयुष्यात कधी कुणावर जळू नका. जो आयुष्यात कधी कुणावर जळाला नाही, देव सुद्धा त्याची झाडाझडती होऊन देत नाही. झ. आयुष्यामध्ये टकाटक राहा. ट. मुद्द्यावर ठाम राहा. ठ. संकट आल्यावर डगमगू नका. ड. आणि मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ. प्रत्येक क्षेत्रात तरवेज व्हा. तो तरवेज व्हायचा असेल तर थकू नका. थ. यश मिळन, पण जरा दम धरा. द. आणि दम निर्माण करण्यासाठी जरा धाडशी व्हा. थ. आणि जीवनात नीती टिकवा. न. आणि मोठं व्हायचंय तर पाय जमिनीवर ठेवा. प. कधीच कुणाला फसवू नका. फ. ही नकाराम बडबड करू नका. ब. भक्त व्हा. ब. आणि माणुसकी टिकवा. म. आता अख्खी बाराकडे सांगा, मी काय उक्ती घेतली का? ना तुम्हाला सगळं आयतच कसं पाहिजे बरं? जेव्हा तुम्ही बी कावा बाबा डोके लावीत जावा ना, घरी गेल्यावर जरा पुस्तकं चाळीत जावा ना, मग बाकीचे डोकं तुम्ही लावा. आणि मग शेवट तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. म्हणून शेवट काय? न्य. सुरुवात क. कष्ट करा विठ्ठल.